बातमी आहे, महायुतीच्या गोटातून लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। राज्यभरात महायुतीचे मेळावे घेतले जातील असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। 14 जानेवारीपासून प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेतले जातील असं तटकरे यांनी म्हटलंय। तर महायुतीचं लोकसभेसाठी 45 जागांचं टार्गेट आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं। बूथ स्तरावरही मेळावे घेतले जातील, आणि मेळाव्याला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहतील असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलंय। महायुती म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्रितपणाने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केलेला आहे। 14 जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होतील। किमान 1000 प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतील असं आज आम्ही निर्धारित केलेलं आहे। पण कदाचित उत्साह तर वाढेलच, त्याच्यामुळे ती संख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी त्या ठिकाणी राहू शकते। मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं यश महायुतीला मिळेल। महायुतीने जी तयारी केली आहे, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51%ची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। तर 45+ म्हटलं आहे आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाही आहेत, आम्ही सरळ 45+ जिंकतो आहे। तशी तयारी आम्ही तिन्ही पक्षांनी आणि 11 पक्षांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।